वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। प्रत्येक जण आनंदाच्या सुखाच्या शोधात असतोच। ही शाळा सगळ्यांसाठी आहे। या या आत या। तो नाक्यावरचा पानवाला काय सांगत होता? कोण माणूस आला होता दुपारी? पण हा श्रद्धाचा नवरा आणि माझा दादा हर्षवर्धन भोसले यांच्या वागण्यात तसा काहीच फरक नाहीये। तो हिला लाथाबुक्क्यांनी मारतो हा शब्दांनी। माझी असावरी ती परत हवी मला, त्याकरता जन्मभर देवळात जावं लागलं तरी चालेल। धनाजीरावांना फोन लागला? मी 100 वेळा ट्राय केला सर। ते बहुतेक कुठल्या तरी मीटिंगमध्ये बिझी असावेत, त्यांनी स्विच ऑफ करून ठेवलाय फोन। ते नक्की दिल्लीतच आहेत ना? नाही तर ते असायचे नागपुरातच। नाही सर, ते दिल्लीतच आहेत। मी त्यांच्या ऑफिसला फोन करून कन्फर्म केलंय, ते दिल्लीतच आहेत। दिल्लीत नेमके कुठे आहेत ते मला कसं कळणार? माझ्या प्रश्नांना उलटे प्रश्न करायचे नाहीत, शोधून काढायचं ते कुठे आहेत ते। दिल्लीमध्ये आपल्या ओळखीचे जेवढे आमदार खासदार आहेत त्यांना विचारा, त्यांच्यापर्यंत निरोप पोचवा। काही करून आजच्या आज धनाजीरावांचा माझा फोन व्हायला पाहिजे। ठीक आहे सर, मी बघतो। बघतो नाही, काम व्हायला पाहिजे। पुन्हा मला कसं माहिती, मला कसं कळणार ते कुठे आहेत ते असले प्रश्न मला विचारलेत ना तर सर त्यांना कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय मी तुम्हाला तोंडच दाखवणार नाही। आउट। हॅलो। काय मॅडम, रमलात का माहेरी? विसरलात ना नवऱ्याला? आता काय करू, नवऱ्यालाच माझी आठवण येत नाही म्हटल्यावर। हो का? नाही, आठवण नसती आली तर मी फोनच नसता केला ना। हर्षदा, तू विसरलीस मला। इथे वहिनीला भेटायला आलीस आणि मला भेटायला काय झालं होतं तुला? पुन्हा डोक्यात रागबीग घालून घेतलास की काय? नाही रे, तसं काही नाही। मग मला भेटायला काय झालं होतं? अरे मी आईला सांगून आले होते संध्याकाळपर्यंत घरी परत येते म्हणून। तूही ऑफिसमधनं आला नाहीस, मग काय करणार होते मी? अगं मग मला एक फोन करायचा ना, मी लगेच आलो असतो ऑफिसमधनं। कशाला? 2-3 दिवसात येते ना मी आता परत। 1-2 दिवसात का? ए, थोडं लवकर ये ना हर्षदा। तू नसल्यापासून मला खूप एकटं वाटतंय ग। आणि घरी असते तेव्हा भांडतोस माझ्याशी। हा, आता ते होणारच ना। आपले 36 गुण जुळतात ना, मग हा प्रॉब्लेम होणारच। तुझं माझं पटे ना आणि तुझ्या वाचून करमे ना। वा, कारण फारच छान शोधून काढलंयस तू। छान कारण की नाही? मग असंच तू एक छान कारण शोध आणि लवकर इकडे ये आत्ता। वेळायस का आधी तू? आत्ता नाही जमणार मला, दाजी आहेत घरी। ए, सांग तुझ्या सांग तुझ्या परमपूज्य पिताश्रींना की पतिराजांनी बोलवलंय म्हणून, मग ते स्वतः घेऊन येतात की नाही बघ। तसं मी काहीही करणार नाहीये। आज थांबते मी, उद्या येते। नक्की? नक्की। मला नाही वाटत तू येशील मग। अरे बाबा, खरंच येणार आहे मी उद्या। हर्षदा, एक काम कर ना, ये ना आत्ता लगेच इकडे। आधी चुप, उद्या येईन मी। नाही, आत्ता ये। आधी टाटा बाय, गुड नाईट। ए हर्षदा, माझं ऐक तर खरं, एक गुड नाईट की। काहून दे शिटीत गेला होता म्हणे? होय ना। कुठे गेला होता? चंद्रपूरले का नागपूरले? नागपूरले। मावशीच्या पोरीचे लग्नाले। मावशीच्या पोरीच्या लग्नाला लय पोरी बिरी असतील तिकडे। ए चक्या, चक्या, आता त्याला काय झालं आता? चक्या, चक्या, काहून होता त्या असे काहून धावून राहिले? वाघ बिग लागला का माग? अरे बाबा, तसं समज, आपल्या गावाचं याच्या पुढे काय खरं नाही। काहून, का झालं गावाले? अरे आता मी शाळेकडनं आलो, अरे त्या मास्तराचा जम बसायला लागला आपल्या गावावर। आज शाळेत 15 पोरं होती। सांगून का राहिले? 15। अरे आज 15 आहेत, उद्या 15ची 50 होतील, परवा 100 होतील। या मास्तर अख्ख्या गावाचा मास्तर होऊन राहिलाय। सगळे लोक त्याचंच ऐकायला लागलेत। याच्या पुढं आपल्याला कोण पण भाव देणार नाही बघ। नाही तात्या,
असं होता कामा नाही. म्या नाही होऊ देणार असं. अरे पण काय करणार आहे तू? ते माहित नाही मले, पण माझा एक नातेवाईक आहे झेडपीत, तालुक्याच्या गावाला राहतो. अध्यक्ष आहे तिकडं. त्याला एकदा जाऊन भेटा लागन मले. त्याला भेटतो ना गावातलं समज सांगतो. तात्या, तुम्ही घाबरू नका. बघा म्या काय करतो ते. दूध का दूध आणि पाणी का पाणी, आणि आपलं भी नाव आहे चक्या. चक्या वाणी. रॉयल कन्स्ट्रक्शन्स. हो, आपण? मी इंटरव्ह्यूसाठी आली आहे. मी मिसेस आसावरी भोसले. ओह येस. तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. ओके. थँक्यू. वेलकम. हाय, मी दिव्या. नमस्कार, मी आसावरी भोसले. नमस्कार. तुम्हाला बोलवलंय. धिस वे. थँक्यू. अरे अरे चक्या, थांब 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 थांब. कुठे निघाले? अरे असा तरी ग्राम टेकडा फिरतोय मी. अहो मग कशाला, चला ना माझ्या बरोबर. कुठं? तालुक्याच्या गावाला. तालुक्याच्या गावाला? हो. कशाला? आपले भाऊजी आहे ना तिकडं. भाऊजी? कोण भाऊजी? अहो असं काऊन करून राहिले? त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, ते झेडपीवाले अध्यक्ष आहेत ते. ते होय. अरे पण त्यांच्याकडे कशाला जायचं? काय तात्या तुम्ही पण कधी कधी लहान पोरावानीच प्रश्न विचारता. तात्या, त्या मास्तराच्या शाळेचं प्रकरण सांगायचं आहे ना त्याले. चला बसा. बसू. अरे तू नवर देवासारखा थटून आलाय. मी जरा कपडे बदलून येतो. काय तात्या, कोण बघणार आहे तुम्हाला तिकडे? काय बोलतोय तू? चले बाजूला बाजूला बसतो मी. कसं बसू? आरामात बसा, आरामात बसा. कसं बसू? उजवा पाय, डावा पाय टाका. डावा पाय टाकू. डावा पाय तिथे नाही, तिथे नाही. तात्या काय करून राहिले तुम्ही? अहो उजवा पाय असा टाका. असं होय. जरा दाबा. नमन आरामात. धोतारा टाकलं. चला 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 ठीक आहे भाऊ, येतो बरं का? माझ्या घरी निरोप सांग बरं का? गेलो म्हणून. चला. मे आय कम इन सर? या प्लीज कम. थँक्यू सर. बोला. सर मी आसावरी भोसले. ही माझी सर्टिफिकेट्स. एनी एक्सपिरियन्स? हां हां म्हणजे मी 1-2 ठिकाणी नोकरी केली आहे, पण शिक्षिकेची. याआधी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कधीच जॉब केलेला नाही आहे. आणि मॅडम तशी ही नोकरी तुम्हाला मिळणे अशक्यच आहे. याचं कारण MA लिटरेचर, BEd या क्वालिफिकेशनला फक्त शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळू शकते, कन्स्ट्रक्शन कंपनीत नाही. पण सर मला विश्वास आहे की मी हाती घेतलेलं कुठलंही काम अत्यंत निष्ठेने आणि इमानदारीने पार पाडू शकते. फक्त मला कुणीतरी प्रॉपर गाईड करायला हवं. मॅडम या नोकरीविषयी तुम्हाला कोणी सांगितलं? मी पेपरात ॲड वाचली. मग ती व्यवस्थितपणे तुम्ही वाचलेली नाही आहे.
कारण मी स्पष्टपणे त्याच्यात नमूद केलेलं आहे की मला या कंपनीमध्ये एक्सपिरियन्स माणसं नेमायची आहेत, ज्यांना या सगळ्या कामाची माहिती असेल. आणि तुम्ही तर म्हणताय यापूर्वी तुम्ही कन्स्ट्रक्शन कंपनीत काम केलेलं नाही आहे. मग मला सांगा, मी तुम्हाला या कंपनीत नोकरीवर का घ्यावं? पण सर मी हळूहळू शिकेन ना सगळं. सॉरी मॅडम, काय आम्ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालवतो, कोचिंग क्लासेस नाही. या जॉबसाठी एलिजिबल असणारी माणसंच मी इथं नेमू शकतो, ज्यांना या कामाची सगळी माहिती असेल. आणि तुमची सर्टिफिकेट्स पाहता मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो की हा जॉब मी तुम्हाला नाही देऊ शकणार. आय एम रिअली सॉरी. सर बऱ्याचदा सर्टिफिकेट जे काही सांगतात तितकंच ते नसतं. बऱ्याचदा जे दिसतं त्यापेक्षाही ते वेगळं असतं. एनिवे, थँक्स. मी माझी सर्टिफिकेट्स घेऊ सर? शुअर. थँक्यू सर. आपलं नाव काय म्हणाले? आसावरी भोसले. एनिवे, नाईस मीटिंग यू. आपण येऊ शकता. थँक्यू सर. दोन चार दिवसांच्या सेशनमुळे सुद्धा बराच फरक पडलाय त्याच्यात. म्हणजे अल्फाबेट्स, रंग, वस्तू ह्याची ओळख व्हायला लागली त्याला. अशीच जर प्रगती झाली ना तर लवकरच तो स्वतः लिहायला आणि वाचायला सुद्धा शिकेल. शिल्पा, थँक्यू सो मच. हाच तुझ्यामुळे माझा शार्दूल बरा होतोय. तुझे उपकार मी. छे, अगं उपकार काय त्यात? आफ्टर ऑल इट्स माय जॉब. ते तर आहेच, पण अगं स्वतःचं काम इतकं मनापासून करणारे लोक आहेत कुठे आजकाल. अँड आय रिअली अप्रिशिएट यू फॉर दॅट. पण हे क्रेडिट माझ्या एकटीचंच नाहीये. या यशाची खरी सूत्रधार तू आहेस. मी काय ग 2-4 तासाचं सेशन घेते त्याचं, पण तू रात्रंदिवस त्याची काळजी घेतेस, त्याला सांभाळतेस. त्यात तुझी ही अवस्था. खरंच ग्रेट आहेस तू. अगं बरं, मला सांग, कितवा महिना चाललाय तुला? 8वा. अरे वा, म्हणजे लवकरच घरात पाळणा हलणार आहे तर. हो. काय ग, तू म्हणाली होतीस की शार्दूलच्या ऍक्सिडेंटला बरीच वर्ष झाली आहेत. हो. मग तुमचं लग्न कधी झालं? म्हणजे ऍक्सिडेंटच्या पूर्वी की ऍक्सिडेंट नंतर? काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही, आमचं लग्न त्याच्या ऍक्सिडेंट नंतर झालं. काय सांगतेस? अगं पण तुझ्यासारख्या मुलीने त्याच्याशी लग्न, आणि हे मूल? तू थांब ना, मी चहा आणते तुझ्यासाठी. अगं थांब, मी चहा आणते. मग काय सर, आजच्या इंटरव्ह्यूमध्ये होतं कोणी मनासारखं? मनासारखं कोणीच नव्हतं. म्हणजे काही एलिजिबल लोक होती, पण बोलण्यामध्ये बराच ॲरोगन्स होता त्यांच्या. काही जण ओव्हर कॉन्फिडंट होती, काही वाट चुकलेले आले होते. म्हणजे एक मॅडम आल्या होत्या, शिक्षिका आहेत त्या. आपल्या कन्स्ट्रक्शन लाईनचा त्यांना काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, पण तरी आले होते इंटरव्ह्यू देण्यासाठी. मग तुम्ही काय म्हणाला? काय ना, मी त्यांना समजावून सांगितलं, मॅडम हा जॉब तुमच्या लायकीचा नाही आहे, तुम्ही जाऊन शाळेतच शिकवा. ते हसू नको. त्या बाईमध्ये मला एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसला.
त्याच्या बोलण्यात एक इनोसन्स होता, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. त्यांचं नाव ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार चमकून गेला. कदाचित तू ऐकल्यानंतर तुझ्या डोक्यात तोच विचार येईल. नाव काय होतं त्यांचं? आसावरी भोसले. आसावरी भोसले. मे आय कम इन सर? तानाजीरावांशी कॉन्टॅक्ट झाला असेल तरच आतमध्ये पाऊल टाका, नाही तर चालते वा ताबडतोब. निरोप पोचला पण कॉन्टॅक्ट झाला नाही सर. कोणी दिला निरोप? ते आपले आमदार भोईटे आहेत ना, ते दिल्लीतच आहेत. मी त्यांना इथली सगळी परिस्थिती सांगितली. ते स्वतः धनाजीरावांना भेटले. धनाजीराव स्वतः तुम्हाला फोन करणार आहेत. नक्की? 100% सर. हो, भोईटेंनी स्वतः मला सांगितलं. किती वाजता? आत्ता 5 मिनिटापूर्वी त्यांचा फोन आला होता. धनाजीराव किती वाजता फोन करणार आहेत असं विचारतोय मी. हां, 8 वाजता. मला एक चहा सांगा. किती वाजता? आत्ता. नाही पण सर, ही आसावरी भोसले हर्षवर्धन भोसलेची बायकोच आहे, हे कशावरून? आणि ती हर्षवर्धन भोसलेची बायको नाहीये, हे तरी कशावरून? कार्तिक, तू मला सांगितल्याप्रमाणे हर्षवर्धन भोसलेच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं नाव आसावरी कन्स्ट्रक्शन आहे, राईट? यांचंही नाव आसावरी आहे, शिवाय आडनावही भोसले आहे. त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे त्या यापूर्वी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. हर्षवर्धन भोसलेची बायको ही शिक्षिकाच आहे. एम आय राईट? पण सर, माझे पॉइंट खूपच स्ट्रॉंग आहेत कार्तिक. ती हर्षवर्धन भोसलेची बायको आहे ही शक्यता तुला नाकारता येणार नाही. नाही मग सर, पण मग ती इथे का आली? आय मीन, स्वतःच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करायचं सोडून दुसऱ्याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये तिला नोकरी करण्याची काय गरज आहे? काय मग इतके दिवस माहेरी राहिलीस, आई खुश झाली असेल ना? हो. म्हणत होती येत जा अधनंमधनं. मग जात जा की ग. हो ग, पण असं सारखं सारखं माहेरी जाणं बरं दिसत नाही ना. आणि इथल्याही काही जबाबदाऱ्या आहेत, त्या टाळून कसं चालेल? तू इथली काळजी करू नकोस. घर सांभाळायला मी आहे. आणि तुझी नोकरी? ते जाऊ दे, विसर आता. वहिनी, अगं इतका मोठा निर्णय घेतलायस तू, तितकाच कठीणही. त्याचा विसर पडता कामा नाही ग. तू त्या एका इंटरव्ह्यूला गेली होतीस ना, काय झालं त्याचं? ते नाही होऊ शकलं. का? माझं क्वालिफिकेशन. ते म्हणाले या क्वालिफिकेशनवर तुम्हाला शिक्षिकेची नोकरी मिळेल, ही नाही. ठीक आहे, तू हताश नको होऊस उगीच. ही काय जगातली शेवटची नोकरी नव्हती. थोडंसं वाईट वाटतंय. एवढे शिकले मी, MA केलं, PhD ची तयारी केली, BEd केलं, पण तरी एक मोठ्या पगाराची नोकरी नाही मिळू शकत मला. मिळेल ग वहिनी, नको काळजी करूस तू. तू तुझे प्रयत्न सोडू नकोस.
नोकरी मिळेल, फक्त तशी वेळ यायला हवी. ती वेळ कधी येणार आहे देव जाणे.